ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीला 6 खासदारांची दांडी. एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांदा शिवसेना फोडली. अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस. 7 दिवसात उत्तर देण्याच्या सूचना. बंडखोरांच्या प्रवेशासाठी शिवसेनेचा वर्धापन दिनाचा मुहूर्त. उपमुख्यमंत्री शिंदे खासदारांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करणार. सध्या शिंदेंसह उद्धव ठाकरेंकडून कायदेशीर बाबींचा अभ्यास सुरू. ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या वर्धापन दिन सोहळा. षण्मुखानंद सभागृहात शिवगर्जना मेळावा होणार. उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. ठाकरेंच्या बंडखोर खासदारांवर कारवाई करण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षांकडे. फुटीर गटाला मान्यता देऊ नका. ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष. ठाकरेंसोबत बंडखोरी केल्यानं ओमराजे निंबाळकरांवर समर्थकांचा संताप. ओमराजेंच्या सोशल मीडियावरून 6000 फॉलोअर्स घटले तर गद्दारी करू नका, कमेंट्सचा वर्षाव. बंडखोर खासदारांना गोरेगावच्या वेस्टिन हॉटेलमध्ये ठेवणार. शिंदेच्या शिवसेनेकडून बुकिंग केल्याची माहिती. गृह विभागाकडून Y+ सुरक्षाही दिली जाणार. बंडखोर खासदारांच्या घराबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ. पुण्यामध्ये ओमराजे निंबाळकरांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त. भाऊसाहेब वागचौरेंच्या निवासस्थानी देखील पोलिसांची तैनाती. बंडखोरांवर टीका करताना राऊतांनी दुसऱ्या दिवशीही शिव्या हासडल्या. राऊतांच्या शिव्यांवर शिंदेच्या शिवसेनेचा संताप. शिंदेच्या सेनेसह भाजपच्या नवनाथ बन यांचा राऊतांना जशास तसं उत्तर. पक्ष फोडणाऱ्यांना रस्त्यामध्ये तुडवा. बेईमानी करणाऱ्यांना आता सोडायचं नाही. धडा शिकून तुरुंगामध्ये जाऊ. संजय राऊत बंडखोर खासदारांवर संतापले. तुमचा बाप आला तरी शिवसेनेच्या खासदारांना तुडवायची ताकद नाही. शिंदे सेनेच्या किशोर पाटलांचं राऊतांवर हल्लाबोल. तर राऊतांनाच उबाठाकडून फटके पडतील. निलेश राणेंचा खोचक टोला. ठाकरेंच्या शिवसेनेची भरकटलेल्या जहाजासारखी परिस्थिती. काही दिवसात आमदार नगरसेवकही बाहेर पडतील. गिरीश महाजनांचा दावा. तर अर्धा तास ईडी सीबीआय द्या. सर्वात आधी महाजन फुटतील. राऊतांचं प्रत्युत्तर. मुंबई महानगरपालिकेतही ऑपरेशन टायगर होणार असल्याच्या चर्चा. ठाकरेंचे 20 पेक्षा जास्त नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात. नगरसेवक किरण लांडगेंचा दावा. ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईमध्ये 65 नगरसेवक. परभणीमध्ये खासदार संजय जाधव यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक. जाधवांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली. पुतळ्याला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी अमित शहांची घेतली भेट. अर्थखातं राष्ट्रवादीला देण्याची सुनेत्रा पवारांची शहांकडे मागणी. सूत्रांची माहिती. राज्यातील विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने ही चर्चा. यवतमाळमध्ये शेतकरी कर्जमाफी आणि पीक विम्यासाठी ठाकरेंच्या सेनेचं धोंडी आंदोलन. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट. गेट उघडून कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश. गडचिरोलीमध्ये 6 लोहखनिज खाणी राज्य शासनाला द्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची केंद्र सरकारकडे मागणी. स्टील उत्पादन निर्यातीमध्ये भारताला पुढे आणण्याचं फडणवीसांचं उद्दिष्ट. नंदुरबारच्या सातपुडा परिसरात जोरदार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. तर गोंदियामध्ये 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर सर्वदूर पावसाची हजेरी. बारामतीच्या मोरगावात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पावसाच्या सरींमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ. धाराशिवमध्ये बोगस खत विक्रीचा शेतकऱ्यांकडून भांडाफोड. बोगस खतांच्या 350 बॅगा जप्त. 5 वर्षांपासून शेतकऱ्यांची फसवणूक. संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी.